आणि मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावे. हा याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो. जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी तो सगळ्या जातीचे कामं करणार. 6 जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत. प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत. मग तो विदर्भात खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो, कुणबी आणि मराठा आम्ही एकच. एक सेवा करणारी फळी, मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून, नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर येणार. मराठ्यांसाठी हक्काचा एक माणूस त्यांना आधार म्हणून देणं गरजेचं होतं. शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार एक, हे पूर्ण राज्यभर आम्ही उभा करणार. मराठा समाज माझ्या पाठीशी उभं राहायला जे आपलं म्हणणं आहे ते मराठा समाज पाठीशीच आहे. काय कारण ते काय काही ज्यांनी उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटतं फक्त, कारण मी ज्या समाजासाठी पोटतिडकीनं काम करतो, ज्ञान होत नाही, फुटत नाही, इमानदारीनं काम करतो समाज म्हणून, तो समाज जाईल बरं कसा दुसरीकडे. आणि मी काय वाईट करतो, त्यांचे लेकर अधिकारी व्हावात हे स्वप्न बघतोय गोरगरीब मराठीचे. त्यांचे व्यावसायिक बनाव, ते मोठे व्हावात, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं, त्यांना नोकऱ्या लागाव्यात. आई बापांनी कष्ट केले आणि लेकरं नोकऱ्याला लागत नाहीत, सुखी होत नाहीत, समाधानी होत नाहीत, आयुष्य खाक व्हायला लागले, खाक राख रांगोळी व्हायला लागलं माझ्या गरीब मराठ्यांच्या पोराचं. ते मोठं करण्यासाठी मी काम करतो. मग कोणत्या पक्षात मराठा असू द्या, त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे. त्याच्या लेकराच्या कल्याणासाठी मी काम करतोय. मला सोडून कसे जातील ते, कसे जातील? 4-2 सोडून द्या, राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात, पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटतं की आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकरं म्हणून मनोज जरांगे पाटील काम करतात, त्यांच्या पाठीशी उभा राहायचं. आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं. पहिला टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, फक्त 20 तालुक्याचा होता. फक्त 20 तालुक्यात होता. प्रामाणिक सांगतो मी, कधीच मीडियाला खोटं नाही बोल. आज आम्ही जास्त आनंद यासाठी येतो, आम्ही एक मराठा सेवक गावात द्यायचं ठरवलंय गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी. तो मालक नाही, तो मालक म्हणून नाही, शाखा अध्यक्ष म्हणून नाही, तालुका प्रमुख म्हणून नाही, तो समन्वयक म्हणून नाही, काही नाही. फक्त पक्षाचा, संघटनेचा तो नसावा. सगळ्या गावातल्या मराठ्यांना, पक्षातल्या, संघटनेतल्या, गोरगरिबांना, व्यावसायिक, नोकरी असणारे, कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असावा. आणि मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावे. हा याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो. जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी तो सगळ्या जातीचे कामं करणार. याच्यासाठी आम्ही एक ठरवला होता, एक या ते 20 गावचे, 20 तालुक्याचे सगळेचे सगळेच आले. पहिली बैठक आमच्या अंतरवलीत, तिथं मंडप पुराणा, आणि तिथं दुपारून लाईट जाती आणि प्रचंड उकाडा आहे, लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती भवनला जाऊ. तिथं गेलो, तिथं बसायला जागा पुरा ना. आता मंगल कार्यालयात आलो, आता तुम्हीच सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती? इतके मराठे कधीच लांब जाऊ शकत नाहीत आणि मी काय वाईट करत नाही. पुरा जीव गेला तरी मी मराठ्यांपासून हटत नाही आणि मराठ्याला न्याय दिला सोडत नाही. न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही. कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला, राजकारण्यांनी केला, धर्माच्या नावाखाली बी आम्हाला नुसत्या मारामाऱ्या करायला ठेवलं, दंगली करायला ठेवलं. आम्हाला कुणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही. उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतींचा अपमान केला, ते बी अर्वाच्य भाषात. ही वाईट वेळ जाणून बुजून मराठ्यांवरती यांनी आणली. पण मी मात्र एका दोरीत मराठा समाज आणलाय, एकजूट केलाय आणि पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला प्रगतीकडे नेणार म्हणजे नेणार. आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील, आम्ही व्यवसायाकडे सुद्धा मराठ्यांना आणणार आहे. प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभा राहून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहेत. आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या, गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होतं आणि गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमलो. 6 जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत. प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत. मग तो विदर्भात खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो, कुणबी आणि मराठा आम्ही एकच. आम्ही ते जोडणार. कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापून टाकणार. एक सेवा करणारी फळी, मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून, नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर येणार. भेद न करणारा मराठा सेवक. मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा, संघटनेचा नसणार, तो समाज म्हणून काम करणार, तो दारू पिणारा नसणार,
ह्या आमच्या त्यांच्यापर्यंतच्या अटी असणार आहेत. असेल, RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, अशा अनेक संघटना आहेत. जातीयनी या संघटना झालेल्या आहेत. त्यातच आता तुम्ही मराठ्यांच्या ज्या सेवकांची संघटना उभा करताय एका प्रकारे, या संघटनेची कार्यपद्धती सुद्धा त्या संघटनेप्रमाणे असणार का स्वतंत्र वेगळे असणार? आम्ही संघटना उभा करतच नाही. पहिला प्रश्न क्लिअर. कारण संघटनेचा उद्देश काय असतो? मराठा एक करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं. आमचा उद्देश काय? मराठा समाज एक करणं आणि सोडवणं. मराठा समाज एक बी झाला आणि प्रश्न सुटला. आणि संघटनेत काय करायचे? संघटना फंघटना पक्षान फिक्षण काही संबंध नाही. काय एक सेवक एवढा मोठा बलाढ्य समाज 7 करोड, काम कुणाला सांगायचे? अडी अडचणी सांगायचं कोणाला? गोरगरीब एक आम्ही त्यांना सेवक द्यायला, त्यांचंच लेकरू, त्यांचंच गाव, त्यांच्याच अडचणी सोडून घेण्यासाठी त्यांना नियम तिथं द्यायला लागलो. ते त्यांना अडचणी सांगताना आपलं सोडायचा प्रयत्न करून नाही सुटल्या तर आंदोलनाच्या माध्यम करू आपण मोठमोठाले. हे आमचा उद्देश आहे. आणि जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी नाव मराठा सेवक, पण काम करणार सगळ्या जाती धर्माचं. हे आमचा त्याच्या मागचा उद्देश. सगळ्या जातीचं काम मराठा सेवक करणार, पण मराठ्यांसाठी हक्काचा एक माणूस त्यांना आधार म्हणून देणं गरजेचं होतं. शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार एक, हे पूर्ण राज्यभर आम्ही उभा करणार. ती मात्र सेवक म्हणूनच, संघटना राजकारण म्हणून नाही, आणि ते कधी होणार नाही. सेवक म्हणून पक्षाचा संघटनेचा माणूस नसणार. जर तो त्याच्यात घुसला तर आम्ही त्याला काढून टाकणार. आणि तशा माणसाने मराठा सेवक म्हणून राहू पण नाही मनाने. कारण पुढे चालून जर उघडं पडलं पक्षाचा अजेंडा घेऊन मराठा सेवक म्हणून तू आमच्यात घुसला होता तर मराठा समाज तुला पूर्ण संपून टाकी राजकीय सामाजिक करिअर मधून. त्याच्यामुळं तशा लोकांनी होऊ पण नाही. मराठ्यांच्या सेवा करण्यासाठी नौकर म्हणून याच्यात मराठा सेवक म्हणून प्रत्येकानं उतरावं.